नमस्कार. मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीची अशी दोडक्याची चटणी करून दाखवणार आहे. दोडक्याचा ठेचा म्हटलं तरी चालेल. तर मी त्यासाठी 2 कोवळे असे दोडके घेतलेले आहेत. मिडियम आकाराचे आहेत. जास्त मोठे नाही, जास्त एकदम बारीक नाही, मिडियम आकाराचे आहेत आणि खूप ताजे ताजे आहेत ते. आता मी सालं काढणार आहे. ह्याची पण चटणी मी नंतर दाखवणार तुम्हाला, आता नाही दाखवणार. ह्याची पण चटणी कशी करायची ती दाखवते नंतर. आता पहिला मी दोडक्याचा ठेचा कसा करायचा ते दाखवते तुम्हाला. तर हे स्वच्छ धुवून घेतलेले होते दोडके मी. त्याची साल काढून घेतली मी. आता ते मी किसणीवर मोठ्या किसणीनं किसून घ्यायचं. ते एकदम मोठ्या किसणीनं किसायचं, म्हणजे थोडं मोठं मोठं पडतं ते. अगदी झटपट होते चटणी ही आणि खायला इतकी टेस्टी लागते की दोडक्याची भाजीसुद्धा मागे पडेल एवढी टेस्टी लागते खायला. नक्की करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने. मी नेहमी दोडक्याची चटणी ठेचा पण करते आणि वरच्या सालीची चटणी पण करते, ती पण दाखवते तुम्हाला मी नंतरच्या रेसिपीत. त्यासाठी मी आले, लसूण, 1 7-8 मिरच्या, जिरे असं हे साहित्य घेतलेलं आहे. ते मी मिक्सरला भरड करून घेते. त्याची जाडसर वाटून घ्यायचं, एकदम पेस्ट नाही करायची पाणी घालून. हे बघा, हे असं जाडसर वाटून घेतलं मी हे. तर आता मी तुम्हाला फोडणी करून दाखवणार त्याची. त्यासाठी मी 2 टेबलस्पून तेल घालून घेणार कढईमध्ये. हे 2 टेबलस्पून तेल घालून घेतलं मी कढईमध्ये. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल तापलं की मग त्यामध्ये मोहरी घातली आहे 1 अर्धा टीस्पून. कढीपत्त्याची 1 7-8-10 पाने घातली आणि ही उडीद डाळ मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे, ती 2 टेबलस्पून घातली मी. खूप छान लागते ही उडीद डाळ ह्या चटणीमध्ये. ह्याची चव चांगली येते. उडीद डाळ थोडीशी परतायची आणि त्याच्यानंतर हा ठेचा वाटलेला आहे तो घालायचा. मिरची, आलं, लसूणचा ठेचा, जिरं घालून थोडं हा फोडणीमध्ये डाळीबरोबर भाजून घ्यायचा चांगला. डाळीला किंचित तांबूस कलर आला पाहिजे थोडासा. तर ह्यामध्ये मी हळद आणि मीठ घालून घेणार आहे, म्हणजे सगळ्या चटणीला व्यवस्थित लागतं. हळद 1 पाव टीस्पून घालून घेतली मी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. 1 टीस्पून मीठ घालून घेतलं मी. आणि आता हा ठेचा त्याच्यामध्ये परतून घ्यायचा. पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही त्यामध्ये. अगदी कमी वेळात शिजतो हा. ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं. झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटतं. असंच परतायचं हे तेलामध्ये. लगेच शिजतं किसलेलं असल्यामुळं आणि त्याची चांगली चटणी तयार होते. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून सांगत जावा, लाईक करा. तर ही थोडा वेळ अशी परतून घ्यायची, म्हणजे शिजती. ती 5 मिनटातच शिजते चटणी, जास्त वेळ लागत नाही त्याला. हिरवीगार अशी कसा कलर आला आहे बघा त्याला. खूपच छान झालेली आहे ही चटणी. तर त्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. पाणी सुकलं त्यातलं की. आता हे सुकलेलं आहे पाणी त्यातलं. परतून दाखवते तुम्हाला बघा. पूर्ण आता कोरडं झालेलं आहे ते. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली मी त्यामध्ये चवीला आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेणार मी त्यामध्ये. खूपच भन्नाट होतो हा ठेचा.
आणि खायला इतका चविष्ट लागतो की दोडक्याची भाजी पुन्हा बनवणार नाही तुम्ही, इतका छान लागतो. दोडका न खाणारेसुद्धा खातील हा ठेचा. हा तयार झालेला आहे. आता मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. हा बघू शकता कसा झाला आहे. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. थँक्यू.